आज आपण तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहे जागतिक कामगार दिन, त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा म्हणतो। आणि आपल्या इकडे 1 मे ला म्हणजे महाराष्ट्र 1 मे हा महाराष्ट्र दिन असतो आणि 1 मे हा जागतिक कामगार दिवस असतो, बरोबर आहे। आता कसं असते, वेगवेगळ्या देशात हा वेगवेगळ्या दिवशी पाळला जात असतो। आता जसं कुठे शक्यतो सोमवार हा दिवस या कामगार दिनाचा ठेवलेला आहे, कोणत्या देशात ऑक्टोबर मध्ये, कोणत्या देशात मार्च मध्ये, ओके, असं तिच्या सिच्युएशन पाहून आहे। आता याची पार्श्वभूमी काय आहे, आता दरवर्षी हा 1 मे रोजी आपण साजरा करतो, बरोबर आहे, महाराष्ट्र किंवा कुठेही। तर हा जो कामगार दिन आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिन जो म्हणत असतो मी, हा 80 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो। किती देशांमध्ये? 80 पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जातो। आणि हा कामगार दिन फक्त कामगार चळवळीच्या गौरवासाठी काय केला जात असतो, साजरा करण्यात येत असतो। काय केला जात असतो? कामगार चळवळीच्या गौरवासाठी, म्हणजे कामगारांच्या गौरवासाठी करतो। आणि हा मग गौरव कसा साजरा करायचा? सुट्टी देऊन केला जात असतो। काय केला जात असतो? तो सुट्टी देऊन केला जात असतो। अशा प्रकारे तो साजरा केला जात असतो। त्यानंतर असा प्रश्न येतो इथे की प्राचीन युरोपात हा वसंत दिनाच्या दिवशी होत असतो, ओके। हा प्राचीन युरोपामध्ये तुम्ही याचं पाहता, हा तुम्हाला वसंत दिनाच्या दिवशी हा साजरा करण्यात दिसतो, ओके। प्राचीन युरोप, आपल्याकडे नाही। तर हा दिवस शिकागो मध्ये पहा, शिकागो मध्ये 4 मे 1886 मध्ये घडलेला हेमाकर्ट, ओके, एक घटना घडली होती हेमाकर्टे। या घटनेच्या स्मरणार्थ समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी जेवढेही पक्ष असतील त्या पक्षांनी साजरा करणं सुरू केलं, कारण की एक घटना घडली होती। ती घटना केव्हा घडली होती? 4 मे 1886 मध्ये, 4 मे 1886 हे सर्व आहे। त्यानंतर बघा, आता याचा इतिहास म्हणजे खरं झालं होतं की याची सुरुवात कधी झाली? याची सुरुवात झाली होती मे मध्ये झाली होती, पण 19व्या शतकाच्या मधात झाली होती। कधी झाली होती? 19व्या शतकाच्या मधात या चळवळीची सुरुवात झाली होती। याची मुख्य मागणी होती, फक्त मागणी, याची मागणी होती कामाचे तास हे 8 झाले पाहिजे। 12 तास होते कामाचे, किती तास होते? 12, आणि त्याच्यातून 4 कमी करा म्हणजे 8 तास तुम्हाला हे कामाचे तास झाले पाहिजे, ही मुख्य मागणी होती। कारण की 12 तास जेव्हा व्यक्ती काम करत असेल तर तो झोपेल केव्हा? त्यानंतर त्याचं काही जीवनाचं, त्यासाठी यासाठी मोठ्या प्रमाणात 19व्या शतकात काय झाली होती? हे मागणी। मग या संदर्भात काय झालं होतं? 21 एप्रिल 1856 मध्ये बघा पहिल्यांदाच मागणी सुरू झाली होती, पहिल्यांदा मागणी केली होती लोकांनी। 21 एप्रिल 1856 मध्ये ती केली होती ऑस्ट्रेलियामध्ये। कुठे केली होती? ऑस्ट्रेलियामध्ये। तेव्हापासून सुट्टी चालू झाली। काय केली होती? 1856 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांसाठी तेव्हापासून हा दिवस एक सुट्टीचा दिवस असा ठरवण्यात आलेला आहे, ओके। मग यांच्या पाठोपाठ मागे गेला अमेरिका, मग कॅनडा, यांच्याही संघटना सुरू झाल्या। यांच्याही संघटनेने याच्यावर काय केले? जरासे मोर्चा काढणे, त्यानंतर उपोषणे करणे, याचा पाठलाग करणं चालू केला। आणि पाठलाग करता करता धरणे, मालिका वगैरे, काय धरणे, आंदोलन वगैरे, आणि 1 मे 1886 पासून मोर्चे चालू केले होते। त्यांनी केले होते जसं अमेरिका आणि कॅनडा। तर एका मोर्चात 4 मे 1886 शिकागो येथे पाहिला, शिकागो काय झालं होतं? असाच एक प्रकारचा मोर्चा निघाला होता। मग 4 मे 1886 मध्ये काय म्हणजे इथून फक्त 3 दिवसांनी, किती दिवसांनी हाच मोर्चाचा असेल, ओके। काय झालं होतं? तर इथे 6 आंदोलनाचा मृत्यू झाला, आंदोलकांचा मृत्यू झाला। का किती? 6 आंदोलकांचा मृत्यू। म्हणजे जसं पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे केला असेल, कदाचित पोलिसांनी अश्रुगोळे झाडले असेल, ज्या कारणानं चेंगराचेंगरी झाली असेल, किंवा पोलिसांच्या गोळीमुळे कोणी मारलं असेल, अशा अनेक गोष्टी होत गेल्या। काय होत गेल्या? अशा अनेक गोष्टी। जसं आपला तुम्ही आपण काय म्हणू शकतो, आपलं महात्मा गांधींचं असहकार चळवळ चालू असता काय झालं होतं? आपला चौरी चौरा प्रकरण झालं। हे सगळं कारण असू शकते आपल्या इकडे जे झाले आहे तसं। मग याचा परिणाम काय झालं? मग आता तसं चौरी चौरा प्रकरणामध्ये कसं झालं होतं की लोक शांततेने मिरवणूक चालली होती, आणि या मिरवणुकीत पोलिसांनी काय केलं? लाठीचार्ज वगैरे, लोक संतापले आणि काय केलं? पोलीस चौकी जाळून टाकली होती। त्यात सब इन्स्पेक्टर आणि काही कॉन्स्टेबल जाळले गेले होते, बरोबर आहे। अशाच प्रकारे याचाही परिणाम असा झाला की या पोलिसांवर काय केला? बॉम्ब टाकला। लोक काय टाकला? बॉम्ब। आणि बॉम्ब टाकल्यानंतर काय झालं? यामध्ये 8 पोलीस मृत्युमुखी झाले आणि 50 पोलीस हे जखमी झाले। किती झाले? 50 पोलीस हे जखमी झाले। एवढा मोठा प्रचंड त्याचा हा काय झाला? प्रभाव पडला गेलेला आहे त्या एका आंदोलनाचा। आणि या घटनेच्या स्मरणार्थ मग 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलन आयोजनाची मागणी करण्यात आली होती। आणि त्याचं काम केलं होतं रेमंड लेविन यांनी। कोण केलं होतं? रेमंड लेविन यांनी केलं होतं। कोण? लक्षात ठेवा, रेमंड लेविन,
यांनी केली होती आणि 1889 मध्ये एक परिषद भरली होती. काय भरली होती? 89 मध्ये परिषद भरली. तर 1 मे 1890 मध्ये जागतिक कामगार दिन साजरा करण्याचे निश्चित केले. पहिला काय झाला? हा परिणाम झाला. मग परिषद भरली. ओके, काय भरली होती? परिषद. मग 1 मे 1890 जो जागतिक कामगार इंटरनॅशनल काय म्हणतो आपण कामगार दिवस, तो दिवस साजरा करण्याचे निश्चित झाले. काय झाले? निश्चित झाले. झाला नाही पूर्ण, निश्चित झाले. मग 1891 च्या दुसरी परिषद झाली. पहिली परिषद काय झाली होती? इथं झाली. आणि मग काय झाली? तर 1891 मध्ये दुसरी परिषद झाली आणि या दुसऱ्या परिषदेत औपचारिकरित्या काय झालं होतं की या मागणीला मान्यता देण्यात आली होती. मान्यता देण्यात आली होती आणि त्यापासून सुटीचा दिवस असा ठरवण्यात आलेला होता. काय ठरवण्यात आलं होतं? सुटीचा. आता इतर देशात हे वेगवेगळ्या दिवशी मानला जात असतो, असं वेगळं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वेगळं, त्यानंतर तुम्ही म्हणत असाल तर बांगलादेशमध्ये वेगळा. आता बांगलादेशमध्ये राणा प्लाझ्मा इमारत को सोडून बांगलादेश आपला जो बांगलादेश आहे, आता बांगलादेशमध्ये एक राणा प्लाझ्मा इमारत होती आणि हे कोसळली आणि हे कोसळल्यानंतर काय झालं होतं? 24 एप्रिल हा कामगार सुरक्षा दिन म्हणून घोषित केला होता बांगलादेशमध्ये. होता. आता इथे लिहायला जागा नसल्यामुळे माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही, त्या कारणाने. ओके, तर बांगलादेशमध्ये 24 एप्रिल काय झालं होतं? हा दिवस घोषित करण्यात आला होता कारण की राणा प्लाझ्मा नावाची एक इमारत होती आणि ती काय झाली होती? कोसळली होती. आता बहामास हा एक देश आहे. या बहामास देशात जूनच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जात असतो हा कामगार दिन. कधी सुरू केला जातो? जूनच्या पहिल्या शुक्रवारी हा कामगार दिन चांगला केला जात असतो. ओके, त्यानंतर तुम्ही म्हणत असाल तर बघा ऑस्ट्रेलियाचा कॅपिटल जे असेल तर इथे न्यू साऊथ वेल्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. काय केला जात असतो? ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. तर चीन मध्ये 1 मे हा पीपल रिपब्लिक, चीन मध्ये काय? पीपल रिपब्लिक ऑफ चीन वैज्ञानिक सुट्टी दिली जाते आणि 2008 पासून 3 दिवसाची सुट्टी होती आणि 2008 नंतर हे फक्त एका दिवसाची सुट्टी झाली. चीन मध्ये किती दिवसाची दिली जायची? 3 दिवसाची. आता 2008 नंतर किती दिवसाची दिली जाते? 1 दिवसाची जाते. आता तुम्ही म्हणत असाल तर कॅनडामध्ये 1894 पासून हा केला जातो आणि सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी कधी हा दिवस साजरा केला जातो? सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी. असा वेगवेगळे दिवस तुम्हाला या ठिकाणी भेटते. आणि कझाकस्तान आहे हा, तर या दिनी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी केला जातो कझाकिस्तान मध्ये. कळतंय तुम्हाला? ओके, आता मलेशियामध्ये हा दिवस मे डे म्हणून ओळखला जातो. काय झाला जातो? मे डे म्हणून ओळखला जातो. ओके, अशा वेगवेगळ्या देशात विचारलं जातं. बेटा पर्टिक्युलर आपल्याला कसं आहे, आपण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत विचार करतो म्हटलं तर आपल्याला याच्यावर क्वेश्चन नसतील. ओके, याच्या संबंधी आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता इतर देशात वेगवेगळे विचारले जाते. आता 80 पेक्षा अनेक देश आहेत, यामध्ये सांगण्यात आपल्याला भरपूर वेळ जाईल. त्यापेक्षा एवढीही माहिती तुम्ही परफेक्टली अभ्यास केली तर मला तरी असं वाटते की तुम्हाला या संबंधी येणारे प्रश्न हे मिळतील. ओके.